तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही आपल्या काटेवाडी या गावात सकाळी मतदानाचा हक्क बजावला। 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। त्यामुळे रिक्त झालेल्या बारामती जागेसाठी ही पोटनिवडणूक संपन्न होत आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आणि आता बारामतीतून त्या महायुतीच्या उमेदवार आहेत। त्यांना सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण 55 उमेदवार उतरले आहेत, पण मोठ्या पक्षांनी आपले उमेदवार दिले नाहीत। तर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 अपक्ष उमेदवार आहेत। यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हेही अपक्ष म्हणून लढत आहेत। उन्हाळ्याचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली याची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्व राजकीय पक्षांनी सुनेत्राताई पवार यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केल्यानंतरही आज दुपारी 1 वाजेपर्यंत बारामती मतदारसंघात फक्त 31.91% एवढेच मतदान झाल्याने मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।